नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे सेवा पंधरवडा अभियानाबाबत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या कालावधीमध्ये रस्ते विषयक मोहीम प्रत्येक गावात ग्राम पातळीवर राबविण्यात येणार आहेत। त्यामध्ये रस्त्यांच्या नोंद करण्यात आलेल्या रस्ते ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मंजुरी देणे, रस्त्यांच्या नोंदी नाहीत त्या रस्त्यांच्या नोंदी करणे, तसेच या कालावधीमध्ये महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे व जास्तीत जास्त दावे निकाली काढणे असे विविध उपक्रम या पंधरवड्यात शासनाकडून राबविले जाणार आहे। दरम्यान प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, येवला तहसीलदार बाबासाहेब महाजन आदी उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। महसूल व वन विभाग यांच्याकडील 29 ऑगस्ट 2025चे शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने येवला उपविभागामध्ये या अभियानाची पूर्वतयारी तहसीलदार येवला, तहसीलदार नांदगाव या दोघांनी त्यांच्या स्तरावर तयारी करण्यात आली आहे। हे अभियान मुख्यतः 3 टप्प्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये पहिला टप्पा हा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे। यामध्ये प्रामुख्याने जे शेतरस्ते आहे, पानंदविषयक रस्ते, हे मोहीम स्वरूपात आपण कामकाज करून याच्या रस्ते संदर्भात कामकाज करणार आहे। यामध्ये शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण करणे, ज्या पानंद रस्त्याची नोंद वाजिब उल अर्ज किंवा निसार पत्रकामध्ये नाही त्याच्या नोंदी पूर्ण करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करण्यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून जे छोटे त्यांच्यात ते वाद आहेत ते जागेवरच वाद मिटून रस्ता उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येणार आहे। शेतरस्त्याची मोजणी व सीमांकन ही सुद्धा करण्यात येणार आहे। याचाच मोहिमेचा भाग म्हणून येवला तालुक्यामध्ये उद्या 17 सप्टेंबर या दिवशी सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि महसूल यंत्रणेने जे ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून रस्त्याच्या याद्या तयार केलेल्या आहेत या याद्यांची मंजुरीसुद्धा ग्रामसभेला सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर या मोहिमेचा पुढचा टप्पा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे। यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय या अनुषंगाने 2011 पूर्वीची जी अतिक्रमणे आहेत, शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठीची मोहीम आपण राबवणार आहे। यामध्ये येवला नगरपालिका, त्याचबरोबर येवला ग्रामीण भागातील सुद्धा जवळपास 1500 अतिक्रमणे दोन्ही यंत्रणेने निश्चित केली आहे आणि त्यावर सुद्धा कामकाज या अभियानामध्ये करण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा टप्पा आहे। यामध्ये 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहोत। यामध्ये महसूल अदालतीचा समावेश आहे, त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड जे आहे ते पण आपण मोहीम स्वरूपात कामकाज करणार आहोत। तसेच येवला तालुक्यामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर साफसफाई स्वच्छतेची मोहीमसुद्धा आपण या अभियानांतर्गत राबवणार आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी नागरिक यांना विनंती करतो की शासनाच्या या अभियानाचा आपण जास्तीत जास्त लाभ किंवा फायदा स्वतःसाठी करून घ्यावा। जे दावे वाद आपण न्यायालयामध्ये वारंवार वर्षानुवर्ष चालतात ते कुठेतरी ग्रामपातळीवर ग्रामस्तरावर मिटले पाहिजे, लोकांमध्ये समजून झाला पाहिजे, प्रश्न मार्गी लागले पाहिजे। या उदात्त हेतूने शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे। याचा सर्व शेतकरी खातेदार बंधूंनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करत आहे। धन्यवाद। जय हिंद। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।